आज पुष्कळ दिवसानंतर आपल्या सगळ्यांशी, सगळ्या नांदेडकर वासियांशी आज संवाद साधण्याचा आज मौका आलेला आहे। आज माझ्यासोबत या फेसबुक लाईव्हसाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम आहे। त्याचबरोबर आपल्या नांदेड वाघाडा कॉर्पोरेशनचे कमिशनर डॉक्टर लहाने साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे। आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आपण 75 वर्ष आपण साजरे करत आहोत। आझादी का अमृत महोत्सव आणि या मोहिमेच्या अंतर्गत आपण विविध कार्यक्रम मागच्या 1 वर्षापासून घेत आहोत। त्याच अनुषंगाने आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने हर घर तिरंगा हा एक गव्हर्नमेंटनी हा मोहीम आपल्या हाती घेतलेली आहे। या मोहिमेमध्ये काय करायचं आहे, प्रशासनाचं काय नियोजन आहे, नागरिकांचं काय याच्यामध्ये आम्हाला सहकार्य लागणार आहे, हे सगळं आपण आज सविस्तर आपल्या समोर आपण ठेवणार आहे। पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की मागच्या या सोमवारपासून 5 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये सतत पाऊस आणि आपण त्रस्त होतो। सगळ्या प्रमुख नद्या फुगून वाहल्यामुळे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। जवळपास 50-60 गावांचा संपर्क तुटला होता। काही जीवितहानी झाली, काही पशुधन वाहून गेलं आणि पिकांचा पण याच्यामध्ये डॅमेज झालेला आहे। परंतु मला आज या निमित्ताने एकच सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनी खचून जाण्याचं कारण नाही आहे। आमचं पूर्ण प्रशासन बांधावर आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे नद्याच्या पुरामुळे, नाल्याच्या पुरामुळे किंवा तलावाच्या पाण्यामुळे, त्यांचे पंचनामे आमचे महसूल प्रशासन, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद हे सगळे मिळून आपण ते पंचनामे करणार आणि तात्काळ आपल्या शेतकरी मित्रांना मदत मिळवून देण्याचं प्रशासन प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे या पावसामुळे काही फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पुलं यांना पण डॅमेज झालेलं आहे। त्याचे पण एस्टिमेशन करणं डिपार्टमेंटच्या लेवलला सुरू आहे। त्याचं पण एस्टिमेट करून लवकरात लवकर ते शासनाला पाठवून त्याची पण कसे तात्काळ कामं सुरू करते त्याचा पण प्रयत्न याच्यामध्ये करता येणार आहे। त्यामुळे जरी आता पाऊस कमी झालेला आहे, परंतु पुढच्या हप्त्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सगळ्यांनी आम्ही आपल्याशी पावसाची जे वॉर्निंग आहे ते आम्ही आपल्याला मेसेजच्या स्वरूपामध्ये देत राहू। त्यामुळे आपण सगळे गावकरी, सगळे नागरिक, सर्वच्या आपल्या जे महसूल प्रशासन आहे, आपले जे पंचायत समित्या आहे, जिल्हा त्यांच्या संपर्कात राहा आणि जे मार्गदर्शन सूचना प्रशासन देते त्याचं तंतोतंत पालन करावं हे विनंती आहे। आता हे सांगून आजचं जे आपलं फेसबुक लाईव्हचं सेशन आहे हर घर तिरंगा, याचं एकच हे आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणे आपण इंग्रजाविरुद्ध आपण लढून आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे। त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे, त्याचा रिस्पेक्ट म्हणून। आणि याच्या अगोदर फक्त आपण घरावरच नव्हे तर फक्त ऑफिसमध्ये आपण झेंडे लावायचो, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, कमिशनर। परंतु यावेळेस गव्हर्नमेंटनी फ्लॅग कोडमध्ये अमेंडमेंट करून आता प्रत्येक नागरिक स्वतःच्या घरावर एक फ्लॅग आपण लावायला परवानगी दिलेली आहे। आणि दुसरी सूट आपल्याला शासनाने ही दिलेली आहे की पहिले फक्त खादीचे फ्लॅग आपण लावायचो, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आता झेंड्यांची उपलब्धता होण्याकरिता शासनाने त्याच्यामध्ये पण अमेंडमेंट करून आता आपण कॉटनचे, पॉलिस्टरचे, त्याच्यानंतर सिल्कचे हे सुद्धा फ्लॅग आपण लावू शकतो। म्हणजे प्लास्टिक सोडून बाकी इतर जे फॅब्रिकचे आपण झेंडे आपण आपल्या घरावर लावू शकतो। आता प्रत्येक घरावर हर घर तिरंगा जर आपण बघितला तर नांदेडमध्ये जवळपास 7.5 लाख कुटुंब आपल्याकडे अवेलेबल आहे। 7 लाख कुटुंब आपल्या नांदेडमध्ये अस्तित्वात आहे। त्यातले 5.5 लाख ग्रामीण भागातले आहे आणि जवळपास 1.5 लाख कुटुंब हे शहरी कॉर्पोरेशन भागामध्ये आहे। आता प्रत्येक घरावर आपल्याला तिरंगा लावायचा आहे, त्याचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। ग्रामीण भागाचं काय नियोजन आहे ते शिवण आपल्याला सांगेल आणि शहरी भागाचं काय नियोजन आहे हे कमिशनर साहेब आपल्याशी संवाद साधून सांगणार आहे। परंतु प्रशासन म्हणून जेव्हा आम्ही सगळ्यांना म्हणत आहोत की सगळ्या नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावायला पाहिजे, त्याचा आम्हाला पण काहीतरी आमची जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही सर्व शासकीय कर्मचारी आणि ऑफिसर्स यांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रत्येक ऑफिसर आणि कर्मचारी कमीत कमी 3 फ्लॅग आम्ही लोकांना डोनेट करणार आहे।
त्याचा अर्थ हे की जवळपास आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 50,000 कर्मचाऱ्याचे संख्या आहे, म्हणजे 50,000 गुणिले 3 म्हणजे 1.5 लाख झेंडे तर आम्हीच प्रशासकीय पातळीवर आम्ही लोकांना फ्रीमध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ। दुसरं, आता बाकीचे जे लोक आहेत त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाने विविध संघटनेची आम्ही बैठक घेतलेली आहे। काल आमची MIDC उद्योजक लोकांशी बैठक झाली, त्यांनी पण जवळपास 1 लाख झेंडे डोनेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता यानंतर आम्ही सगळे जे आमदार महोदय आहे, खासदार महोदय आहे, नगरसेवक आहे, सगळ्यांशी आम्ही बोलणार आहे। जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी पण झेंडे डोनेट करावं आणि खूप साऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतःहूनच सांगितलं आहे की सर आम्ही 1000 झेंडे डोनेट करू, आम्ही 2000 झेंडे डोनेट करू। सगळ्यांचं या मोहिमेमध्ये स्वागत आहे। हे झालं प्रशासन आणि शासन आणि लोकप्रतिनिधी, पण याच्यामध्ये आता वैयक्तिक लोकांची पण जिम्मेदारी, आपण सगळ्यांनी आपल्या घरावर विकत घेऊन झेंडे लावावे। दुसरा, याच्यामध्ये आम्ही एक काम केलेलं आहे की लोकांना माहिती मिळण्यासाठी आम्ही एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे। त्याचं नाव आहे, मी सांगतो, आपण लिहून घ्या आणि आम्ही आमच्या फेसबुक पेजवरही ते अपलोड करणार आहे। harghartiranga.nanded.in हा आम्ही पोर्टल अपलोड केलेला आहे। माझी विनंती आहे की सगळ्या नागरिकांनी याच्यावर लॉग इन करून आपलं झेंडा लावणार हे रजिस्ट्रेशन करून टाकावं, जेणेकरून 15 ऑगस्टच्या दिवशी आम्हाला पुरावा राहील की या लोकांनी झेंडे याच्यामध्ये लावलेले आहे। दुसरं, लोकांना झेंडे रेडीली उपलब्ध होण्याकरिता आम्ही या पोर्टलवर जे झेंडे उत्पादक आहेत, जे झेंडे तयार करणार आहे, मग ते बचत गट राहो, दुकानदार राहो, बिझनेसमॅन राहो, ट्रेडर राहो, त्यांनी पण त्याच्यावर आपलं नोंद करू शकतात आणि ते किती झेंडे पुरवू शकतात ते पण त्याच्यावर त्यांनी एंट्री करायची आहे। त्यांचा फोन नंबर राहील, त्यांचा ॲड्रेस राहील, जेणेकरून माझ्या एरियामध्ये कोण झेंडा विक्रेता उपलब्ध आहे ते मला माहिती होईल, त्याला मी संपर्क करून त्याच्याकडून मला जेवढे झेंडे लागेल तेवढे खरेदी करणार आहे। आता याच्यानंतर हे झालं मोगम स्वरूप, जेणेकरून आता याच्यामध्ये आम्ही मायक्रो प्लॅनिंग सुद्धा केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये शिव मॅडमनी त्यांची पूर्ण यंत्रणा ग्रामसेवकापासून ॲडिशनल CO पर्यंत त्यांनी पूर्ण मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे की कसं ते बचत गटामार्फत झेंडे उपलब्ध करून देणार आहे। त्याचप्रकारे कमिशनर साहेबांनी सुद्धा, डॉक्टर लहाने साहेबांनी सुद्धा त्यांच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये, महानगरपालिका क्षेत्रामध्ये कसे झेंडे पूर्ण 1.5 लाख लोकांना कसे उपलब्ध करून देण्यात यावे त्याचं त्यांचे नियोजन केलेलं आहे। तर सगळ्यात पहिले मी शिव मॅडमला विनंती करतो की त्यांच्या ग्रामीण भागामध्ये जे 5.5 लाख कुटुंब आहेत, 1300 गावांमध्ये 5.5 लाख कुटुंब जे आहे, त्यांच्या प्रत्येक घरावर झेंडा कसा लागणार आहे, त्यांचे काय नियोजन आहे ते कृपया आपल्या सगळ्यांना ते थोडक्यात सांगणार। थँक्यू। नमस्कार। केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त उपक्रमा म्हणजे हा एक हर घर तिरंगा हा उपक्रम आपण 11 ते 17 ऑगस्टमध्ये करणार आहोत। खरं तर मला असं वाटतं हर घर तिरंगा हे फक्त एक अभियान नसून हा एक लोक चळवळ किंवा आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा आणि राष्ट्रभक्तीचं एक प्रतीक आहे। तर या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सहभागी झाले, ज्यांचं बलिदान झालेलं आहे, अनेक हुतात्मे आहेत ज्यांची नावं आपल्याला माहीत आहेत, पण काही अनामिक आहेत, या सगळ्यांसाठी आपल्याला एक संधी आहे की आपण कुठल्या न कुठल्या स्वरूपामध्ये हे एक योगदान करू शकतो। जिल्हा परिषदचे CEO म्हणून ग्रामीण भागामध्ये 5.5 लाख कुटुंब या ठिकाणी हाऊसहोल्ड्स आहेत आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आता ही संपूर्ण संकल्पना आपल्यासमोर विशद केली आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे की एक हर घर तिरंगा ही प्रत्येक व्यक्तीची चळवळ असली पाहिजे, प्रत्येक कुटुंबाची चळवळ असली पाहिजे। लहान मुलापासून ते आबालवृद्धापर्यंत प्रत्येकाने आपल्या राष्ट्रासाठी पुढे येण्याची अपेक्षा आहे। सरकारी पातळीवरनं तर प्रयत्न होतच आहेत, जसं शाळा आहेत, शाळांमध्ये आम्ही एक मोहीम राबवणार आहे, एक विद्यार्थी प्रत्येक मूल आणि एक झेंडा। आणि हे मूल जेव्हा आपल्या पालकांसोबत झेंडा लावेल तेव्हा फक्त ही झेंडा लावण्याची प्रक्रिया नसेल, तर ही राष्ट्राभिमान आणि एक त्या दिवशीची भावना आणि राष्ट्राच्या प्रती आपली असलेली अस्मिता या सगळ्यांचं संयुक्त असं भावना त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहेत। या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये जेवढे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, आजी माजी सरपंच असतील, सर्व म्हणजे ग्रामीण भागातील जनता असेल, माझे आपल्याला सगळ्यांनाच आवाहन आहे की या मोहिमेमध्ये आपण फक्त सहभागी न होता या सर्व कुटुंबापर्यंत आपण पोहोचावं। आज जिल्हा परिषदमध्ये जवळपास 22 ते 25 हजाराचा स्टाफ आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक कर्मचारी हे फ्लॅग डोनेट करणार आहेत, पण त्याच पद्धतीने अनेक लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा या ठिकाणी मानस बोलून दाखवला आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी पुढे येत आहेत। आमच्याकडे अनेक संघटना आहेत, जशी शिक्षक संघटना आहे, वैद्यकीय याच्यातल्या संघटना आहेत, काही खाजगी
डॉक्टर्सच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटना यांनी सुद्धा या उपक्रमामध्ये पुढे यावं असं मी आपल्याला आवाहन करते. हर घर तिरंगामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांमार्फत ही एक अपेक्षा जरी असली तरी अनेक वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आपल्याला याद्वारे घेता येऊ शकतील. जसं आपल्याकडे अनेक IEC म्हणजे जनजागरणामार्फत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाद्वारे समूहगान असू शकेल, जे शाळेची प्रभात फेरी असेल, म्हणजे एक पूर्ण वातावरण निर्मिती. आणि आपण पूर्ण स्वातंत्र्याचं 75वं वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष आणि हे सगळेजण आपण मिळून सेलिब्रेट करण्याची एक संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. जिल्हा परिषदच्या वतीने मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करते आणि ज्यांना ज्यांना झेंडा डोनेट करायचा असेल, ॲप तर आहेच, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही डिस्ट्रीब्युशन सेंटर्स पण ठेवणार आहेत. आमची फार मोठी बचत गटाची एक मोहीम आहे, तर या बचत गटाच्या मार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक माझी जी स्त्री आहे, महिला आहे, शेवटच्या घटकापर्यंत ती सुद्धा तिच्या शिलाई मशीनच्याद्वारे झेंडा शिवून पुढे येणार आहे. यामध्ये तिचं योगदान आणि तिला सुद्धा एक आर्थिक पाठबळ मिळणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते की आमचे जे बचत गट असेल त्यामार्फत जर आपण झेंडा खरेदी करू शकले तर माझी महिला सुद्धा अजून स्वयंपूर्ण होऊन पुढचं पाऊल टाकण्यासाठी या पंचामृत महोत्सवाच्या वर्षी ती एक स्वावलंबी स्वरूपामध्ये आपल्या स्वरूपात येईल. ज्यांना ज्यांना या ठिकाणी झेंडा आपल्याला डोनेट करायची इच्छा असेल त्यासाठी आम्ही वेगवेगळे फोरम पण केलेले आहेत, तिकडे सुद्धा आपण आपला सहभाग नोंदवू शकतात. पुनश्च या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षी आपल्या सगळ्यांकडनं एक अपेक्षा आहे की नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये या मोहिमेमध्ये अग्रेसर राहावा आणि आपण सगळ्या घरामध्ये जेव्हा झेंडा म्हणजे प्रत्येक हर घर तिरंगा आपला राहील तेव्हा एक वेगळ्या भावनेने आणि एक वेगळ्या राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेने आपण नांदेड जिल्ह्याचं एक टीम वर्क म्हणून आपण पुढे जाऊ ही अपेक्षा व्यक्त करते. निश्चितच मला खात्री आहे की आता आपल्या सगळ्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ॲटलिस्ट ग्रामीण भागामध्ये जेव्हा 15 ऑगस्टला आपण जर आकाशातून जर फोटो घेतला तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये वरून आपल्याला प्रत्येक घरावर तिरंगा दिसणार अशी मी अपेक्षा करतो. आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या CEO त्यांनी आता आपल्याला सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांनी एक अपील केलेली आहे की प्रत्येक नागरिक आणि झेंडा हा जो तिरंगा आहे आम्ही आपल्याला अल्प दरात कसा उपलब्ध करून देणार याचं पण नियोजन आहे, जेणेकरून आपल्याला जास्ती याच्यामध्ये निधी लागायला नको, स्वस्तात स्वस्त आणि चांगल्यात चांगला तिरंगा कसा आपल्याला उपलब्ध करून त्याचंही आमचं नियोजन आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये आम्ही तुम्हाला तिरंगा वितरण केंद्र उपलब्ध करून देणार आहे. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आता आम्ही हे मोहीम सुरू केलेली आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे विक्रेता आमच्याकडे येत आहे की सर आम्ही स्वस्त दरामध्ये आम्ही लोकांना उपलब्ध करून देण्यात आहे. तसं आम्ही खूप सारे अशा विक्रेत्यांची डाटाबेस बनवलेला आहे. आम्ही प्रत्येक झेंडे आम्ही प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, पंचायतमध्ये, तलाठी ऑफिसमध्ये, ग्रामसेवक ऑफिसमध्ये, कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये, स्वास्थ्य दुकानदारांकडे आणि प्रायव्हेट दुकानांमध्ये पण आपण हे करू. की माझी अशी विनंती आहे की सोमवारपासून प्रत्येक आपल्या बाजारामध्ये झेंडे आपले तिरंगा विक्री केंद्र सुरू होणार आहे आणि लोकांनी पुढे येऊन ते झेंडे घेऊन आपल्या घरी जे 13 ते 15 ऑगस्टला आपल्याला ते झेंडे जे लावायचे आहे तिरंगा त्यासाठी आपण आत्ताच घेऊन ठेवायला पाहिजे. दुसरा विषय, काही लोकांचं म्हणणं आहे की सर तिरंगा तर आम्ही लावू परंतु तो कसा लावायचा, त्याचं डायरेक्शन कसं असावं जेणेकरून त्या तिरंग्याची ज्या फ्लॅग कोडनुसार अवमानना होणार नाही याची खात्री आपल्याला केली पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आम्ही छोटे छोटे फ्लेक्स, छोटे छोटे आम्ही बुकलेट्स सॉफ्ट कॉपीमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, आमच्या ऑफिसरच्या माध्यमातून, आमच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला SOPs आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून जेव्हा आपल्या नांदेडमधला कोणताही नागरिक आपल्या घराच्या वर जेव्हा तिरंगा लावेल तर त्या झेंड्याची जे आपल्याला लावायचं आहे, आपल्याला फडकवायचा आहे तो फ्लॅग कोडनुसार असावा आणि त्याची कसलीही अवमानना होणार नाही याची खात्री आपल्याला घेता येईल. त्यामुळे नागरिकांना याच्यावर चिंता करायची कसलीच गरज नाही आहे. आपल्याला त्याचं पण आम्ही झेंडा कसा लावायचा घरावर तेही आम्ही आपल्याला थोडक्यात शॉर्टमध्ये तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू. आता यानंतर शहरी भागामध्ये, आता शहरी भागामध्ये कुटुंब कमी आहे परंतु ते कॉन्सन्ट्रेटेड भागामध्ये आहे. जसं कॉर्पोरेशनचं जर आपण डेन्सिटी बघितली तर खूप कॉन्सन्ट्रेटेड आपले कुटुंब असतात. म्हणजे गावाच्या कंपॅरिझनमध्ये शहरामध्ये कुटुंबसंख्या थोडी कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये असते. त्यामुळे त्याचं चॅलेंजही आहे आणि एक चांगलंही आहे. जर जवळजवळ फ्लॅग्स लागले, तिरंगे लागले तर ते चांगलं पण दिसणार आणि थोडं आपल्याला त्याच्यामध्ये सेन्स ऑफ प्राईड सुद्धा येणार. त्यामुळे आता माझ्यासोबत आपल्या नांदेड वाघाडा कॉर्पोरेशनचे म्युन्सिपल कमिशनर डॉक्टर लहाने सर सुद्धा आहेत. त्यांचं
आता त्यांच्या एरियातले जे 1.5 लाख कुटुंब आहेत त्यांच्यावर प्रत्येक घरावर तिरंगा कसा फडकणार त्याचं पण त्यांचं नियोजन झालेलं आहे. ते आपल्याशी थोडक्यात संवाद साधणार आणि आपण त्यांना नक्कीच साथ द्याल अशी मला अपेक्षा सुद्धा आहे. थँक्यू. नमस्कार. स्वातंत्र्याचा जो आपला अमृत महोत्सव आपण आता साजरा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने हर घर तिरंगा ही मोहीम आपल्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक स्वरूपामध्ये आपण साजर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे शासनानं, त्या अनुषंगानं सुरुवातीला त्याची सर्व पार्श्वभूमी जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्यासमोर विशद केलेली आहे. आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे हे सर्व नियोजन केलेलं आहे त्याचीही माहिती आपल्याला दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये झेंड्याची उपलब्धता आणि त्याचं सूक्ष्म नियोजन या संदर्भामध्ये CO मॅडमने आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे. शहरी भागाचा विचार केला तर साधारणपणे आपल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 7 लाखाच्या आसपासची लोकसंख्या आहे आणि साधारण 5 व्यक्तीच्या मागं जर एक कुटुंब असा विचार केला तर साधारण 1.25 ते 1.5 लाख कुटुंब नागरी भागामध्ये म्हणजे फक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत आहेत. इतर नगरपालिका क्षेत्राची संख्या आणखीन यापेक्षा वेगळी असेल. परंतु आपल्याला हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये आपल्याला प्रत्येक घरावरती झेंडा लावणं अपेक्षित आहे आणि सर्व नागरिक या मोहिमेमध्ये हिरिरीने सहभाग घेतील यामध्ये काही शंकाच नाही. मूळ मुद्दा होता की झेंड्याची उपलब्धता कशी असेल, कारण मुळात जो जुना आपला फ्लॅग कोड जो आहे आपल्याकडे झेंड्याची उपलब्धता ही फक्त खादीच्या झेंड्यामध्ये होती आणि सर्व शासकीय कार्यालय आणि शाळा आणि इतर ठिकाणी जे आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे आणि 17 सप्टेंबर या 4 दिवशी जे आपण ध्वजारोहण करत होतो, आता नवीन हे यावर्षी जे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे या अनुषंगाने आपल्याला यावर्षी 13 ते 15 ऑगस्ट या 3 दिवशी आपल्याला झेंडा आपल्या प्रत्येकाच्या घरावरती आपल्याला फडकवायचा आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झेंड्याची उपलब्धता कशी होईल यासाठी स्थानिक पातळीवर तर प्रयत्न सुरूच आहेत, परंतु राज्य शासनाने केंद्र शासनाच्या स्तरावरही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. शहराचा विचार करता साधारणपणे जे स्थानिक व्हेंडर्स आहेत जे आपल्याला झेंडे उपलब्ध करून देऊ शकतील याच्याशी आपण चर्चा केल्याच्या अंती आपल्या साधारणपणे 50,000 झेंडे आणखीन कमी पडतील अशी शक्यता वाटत होती आणि अशी मागणी आपण राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे नोंदवलेली आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये झेंड्याची उपलब्धता आपल्याला निश्चितपणे झाल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा शॉर्टफॉल राहणार नाही. खादीच्या झेंड्याव्यतिरिक्तच आपल्याला कॉटनचा झेंडा असेल, सिल्कचा झेंडा असेल आणि पॉलिस्टरचा झेंडा असेल, प्लास्टिक सोडून इतर हे जे प्लास्टिक आणि कागद या व्यतिरिक्त जे झेंडे उपलब्ध करण्याचे मार्ग आहेत याच्यामध्ये या 4 प्रकारामध्ये शासनानं त्याच्यामध्ये बदल करून आपल्याला मान्यता दिलेली आहे. काही झेंडे बनवणाऱ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे झेंडे बनवून त्याचे काही आम्हाला सॅम्पल्स दाखवलेले होते. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरावरती फडकवण्यात येणाऱ्या जे झेंड्याचे जे आपल्या नॉर्मल साईज आपल्या फ्लॅग कोडमध्ये दिलेले आहेत त्याच्या अनुषंगानं साधारण 20 इंच बाय 30 इंचाचा अतिशय सुरेख झेंडा आपल्याला आपल्या घरावरती फडकवता येऊ शकेल आणि अतिशय वाजवी दरामध्ये म्हणजे अगदी 25, 30, 35, 40 रुपयाच्या मध्ये अशा प्रकारचा झेंडा उपलब्ध होत आहे. कॉटनचा झेंडा असेल तर थोडासा आणखीन थोडीशी किंमत जास्त असू शकेल, सिल्कचा असेल तर त्यापेक्षा जास्त असेल आणि खादीचा झेंडा आहे त्याची किंमत आणखीन 400-500 रुपयापर्यंतही जाऊ शकेल. ज्याला जसं शक्य आहे त्यांनी अशा प्रकारचा झेंडा खरेदी करून आपल्या घरावरती लावणं अपेक्षित आहे आणि निश्चितच आपण स्वतःचा झेंडा लावावा. इतरांनाही ज्यांना आणखीन याच्यामध्ये माहिती कमी आहे, याच्यामध्ये IEC ॲक्टिव्हिटी आपण जे करतच आहोत, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांच्या माध्यमातून आपल्याला मौखिक पब्लिसिटी ज्याला म्हणू अशा प्रकारची पब्लिसिटी आपल्यामार्फत जर झाली तर प्रत्येक नागरिकाला या गोष्टीची माहिती होईल की आपण 13 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान आपल्या घरावरती हा झेंडा फडकवायचा आहे. झेंड्याची उपलब्धता होण्याच्या संदर्भामध्ये जे झेंडे उत्पादक आहेत त्यांच्याकडून झेंडे आपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरामध्ये 1000पेक्षा जास्त बचत गट आहेत. त्या बचत गटांच्या माध्यमातून झेंडा विक्रीसाठी आम्ही विविध केंद्र तयार करत आहोत. शहरी भागामध्ये असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून झेंडा विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच जे प्रमुख चौक आहेत अशा चौकामध्ये सुद्धा आम्ही बचत गटांसाठी तिथं झेंडा विक्रीसाठी बसण्याची व्यवस्था करून देत आहोत. घरोघरी झेंडा विक्री करण्याची काही बचत गटांची तयारी असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यासाठी सुद्धा झेंडे उपलब्ध करून देऊ. निश्चितपणे आपण स्वतः झेंडा खरेदी केल्याच्या नंतर इतरांना देण्यासाठी जर आपण काही डोनेशन झेंडे खरेदी करून वाटणार असाल तर त्याचं निश्चितपणे स्वागत आहे. मागच्या 2-3 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात या संदर्भात बैठक घेतल्याच्या नंतर महापालिकेच्या
अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः झेंडा लावून इतरांना झेंडा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी स्वखर्चानं तयारी दर्शवलेली आहे आणि त्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणामध्ये साधारण 5 लाखापेक्षा जास्त रुपयाचे झेंडे अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फतच नागरिक क्षेत्रामध्ये उपलब्ध होतील. सध्या अशी परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ पण होणार आहे. आगामी 2-3 दिवसामध्ये आम्ही आमच्या सर्व महापालिका सदस्यांशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून शेवटच्या नागरिकांपर्यंत कसा झेंडा उपलब्ध केला जाईल या संदर्भामध्ये सूक्ष्म नियोजन केलं जाईल. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला गेला आहे. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत हा मेसेज आणि झेंडा कसा पोहोचेल यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न केलेले आहेत. आपल्या प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा फडकवणं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाचीच बाब नाही, तर ते इतकं सुरेख चित्र असणार आहे की आपण जर ड्रोननं शहरी भागाचं किंवा ग्रामीण भागाचं आपण कुठलंही जर चित्र घेतलं तर सर्वत्र आपल्याला तिरंगा फडकताना दिसेल. आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, त्यांच्याप्रती आपली असलेली भावना आपण या अनुषंगानं आपण व्यक्त करावी, अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तसं आता लहाने साहेबांनी सांगितलं की आम्ही अधिकारी कर्मचारी कमीत कमी 3 तरी आम्ही फ्लॅग आम्ही डोनेट करू. त्याच प्रकारे आम्ही तिघही आणि आज सगळे प्रशासन आम्ही नागरिकांना विनंती करतो की तुम्ही तर तिरंगा घ्याच, परंतु ॲटलिस्ट 3 तरी तुम्ही डोनेट करा, जेणेकरून बाजूवाला जर थोडा त्याला नसल करायचं तर आपण मतलब त्याला हे मोटिवेट करा. सगळ्यांनी जर एका माणसानी जर 3 माणसाचा जर हे घेतला तर आपण तुम्ही 3 लोकांना मोटिवेट करून 4 झेंडे आपण आरामात आपण लावू शकतो. आणि मला मी पॉझिटिव्ह आहे आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे आपण सगळ्या नागरिकांनी कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याच ह्याच्यातही आपण हे बेसिकली आपल्यासाठी सेन्स ऑफ प्राईड मुवमेंट आहे की आपल्याला आपल्या घरावर आपल्या देशाच्या प्रती रिस्पेक्ट दाखवण्यासाठी आपल्याला तिरंगा लावण्याची परवानगी आपल्याला शासनाने दिलेली आहे. तर याचं सगळ्यांनी हे घ्यावं. आणि एक शेवटची विनंती की प्लास्टिक बंदी आता स्ट्रिक्ट झालेली आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट दोघांचेही आपल्या याच्यामध्ये नोटिफिकेशन आहे. जोही प्लास्टिकचं प्रोडक्शन पण बॅन आहे आणि जोही हे बनवेल त्याच्यावर स्ट्रिक्ट आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल. त्यामुळे प्लास्टिकचे झेंडे हे बॅन आहे हे सगळ्या नागरिकांनी लक्षात घ्यावं. आपल्या घरावर आपण खादीचा, कॉटनचा, पॉलिस्टरचा, सिल्कचा, वूलचा आपण तिरंगा लावू शकतो आणि तो वारंवार यूज होईल. तो एक वेळा यूज केला की खराब होत नाही. त्याला खाली घेऊन आपण घडी करून ठेवलं तर तो पुढच्यांदाही कामात येईल. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे. आणि शेवटी एक जो आम्ही पोर्टल बनवलेला आहे तो मी सगळ्यांना एक वेळा दाखवतो. याच्यावर सगळ्या नागरिकांनी मला असं अपेक्षित आहे की ह्या पोर्टलवर ज्या नांदेडमधले 7 लाख कुटुंब आहेत सगळ्यांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं, जेणेकरून आपल्याला शासनाला खंबीरपणे सांगता येईल की नाही आमच्या पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवलेला आहे. मी आमच्या लोकांना विनंती करतो की याच्यावर झूम करावं आणि हे जेणेकरून सगळ्या नागरिकांना दिसतं. हे झूम इन करा याच्यावर और झूम करो. पेपर दिसत द्या फक्त. अजून झूम इन करा. हां, हे हर घर तिरंगा नांदेड.in हा जो पोर्टल आहे खूप सोपा आहे. याच्यावर लॉग इन करा आणि स्वतःला याच्यामध्ये रजिस्टर करा. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहे. याच्यामध्ये नागरिकसुद्धा रजिस्टर करू शकतो, उत्पादकसुद्धा रजिस्टर करू शकतो आणि जर तुम्हाला डोनेट करायचं तुम्ही डोनेशनसुद्धा त्याच्यावर फ्लॅग डोनेशनसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. खूप सोपा पोर्टल बनवलेला आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी याच्यावर लॉग इन करावं आणि येत्या 13 ते 15 ऑगस्टमध्ये आपल्या जिल्हाभर प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार असं आमच्या तिघांनाही विश्वास आहे. आणि तुम्ही सगळे नागरिक आमच्या विश्वासाला खरे उतराल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्या सगळ्यांचं आमच्या तिघांच्या वतीने धन्यवाद करतो. खूप दिवसानंतर खरं तर आपल्या लोकांशी संवाद साधण्याचा आम्हाला आज टाईम आला आणि असंच पुढे भविष्यातही आम्ही आपल्याशी संवाद साधत राहणार आहे. आणि अजून एकदा या मोहिमेसाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आय होप की 13 ते 15मध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार. आमच्या तिघांच्याही वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.